वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी आज फ्राय करणार आहे, ते पण माझ्या मुलावरती. लास्ट टाइम त्याने माझा ते फ्राय केला होता आणि मला एवढं टेन्शन दिलं होतं ना, खरंच खूप टेन्शन दिलं होतं त्याने मला. आणि मी खूप घाबरलेली पण होते, कारण काय मोस्टली तो खेळायला वगैरे जातो आणि धडपडून तर येतोच तो, आणि फुटून पण येतो. भरपूर काही गोष्टी होतात त्याच्या खाली गेल्यावरती. पण त्यावेळेस त्याने मला पूर्ण टेन्शनमध्ये पाडलं होतं, एवढं टेन्शनमध्ये पाडलं होतं ना की बाप रे बाप. पण आज मी त्याला त्याच्यासोबतच फ्राय करणार आहे. बघूया कसं वाटतंय ते. आता आतमध्येच आहे तो, बघूया काय करतोय तो आपण. चला. तो तिथे बसला आहे, तिथे बसलेला आहे, दिसतंय तुम्हाला? हे बघा, तो तिथे बसलेला आहे, टी व्ही बघतो. काय करतो बेटा? काय घातले तोंडात? एक काहीतरी गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. एक काहीतरी गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. हो, सांगू? माझ्यासाठी तर ती गुड न्यूज आहे. तुझ्यासाठी कसं असेल ते मला काय माहिती नाहीये. सांगू का? सांगू? सांगू का? पक्का? चला चला, ह्याला आपण आता गुड न्यूज देऊया त्याची. त्याला ऐकायची खूप इच्छा झाली आहे. बघूया त्याचं काय रिएक्शन आहे. ठीक आहे, चला. तुला हॉस्टेलला पाठवणार आहे. खरंच तुला हॉस्टेलला पाठवणार आहे. खरंच बोलते. तू खूप त्रास देतो ना मला, म्हणून ऐकत नाही माझं. जरा पण अभ्यासाला बसवलं तर नीट अभ्यास पण करत नाही, है ना? म्हणून तुला पाठवणार आहे हॉस्टेलला, स्कूलचं ऍडमिशन कट करून. काहीच त्याला मी बोलल्यानंतर तो लगेच बाहेर पळाला आहे. बाहेर निघून गेला तो डायरेक्ट रागाने. बघूया रडतोय का, काय करतोय ते. चला. हा, काय झालं? काय झालं? जायचं नाहीये तुला? काय बोलली? हा, मग तू ऐकत पण नाही माझं, काहीच नाही. मग मी अजून काय करणार सांग? तू माझं नीट ऐकलं असतं तर पप्पाने तो डिसिजन नाही घेतला असता ना, है की नाही? मी काय नाही बोलली, त्याने डिसाईड केलं होतं ते सगळं. मी कशाला काय बोलू? तोच बोलला मला की बाबूचं हॉस्टेलला टाकूया म्हणून. असं काय झालं? हॉस्टेलला राहायला प्रॉब्लेम आहे का? चांगलं असतं, पण थोडं स्ट्रिक्ट असतं. एवढंच की आपण जे घरी नाही ऐकत ना, ते सगळं ना तिथे ऐकावं लागतं आपल्याला. मग तू इथे माझं ऐकत नाही, खूप मला ओरडावं लागतं. पहिला खूप ऐकायचं, आता तू माझं ऐकत का नाहीस? आणि गरमीमध्ये 2-2 घातलंय, शर्ट घातलंय, टी शर्ट घातलंय आतमध्ये. इथे बघ, वरती बघ, हे काय 2-2 घातलंयस? इथे बघ, हे काय घातलंय 2-2? तुला गरम नाही होत आहे? आणि पंखा पण नाही लावला, तसंच बसलायस.
फोन लावून देऊ, विचारू त्याला पाहिजे तर. तयारी ठेव, कारण तू मला खूप त्रास देतोस. बघ लक्षात ठेव, खूप त्रास नाही मला खूप त्रास देतो तू. माझा ऐकत नाही जरा पण. तयारी आहे ना हॉस्टेलला जायची? हा करणार नाही जायचं मला. पण जावं लागणार तुला. माझ्याकडे काही ऑप्शन नाहीये. मी काय करू? तू माझं ऐकत नाही, मी काय करणार त्याच्यामध्ये? तो त्याच्यावर माझं ऐकणार नाही, तुला माहिती आहे ना. त्याने जे ठरवलं ते ठरवलं आहे आणि तुला तर जावंच लागणार आहे हॉस्टेलला. मग काय बाप बाप असेल तर पोरा बी असंच म्हणाल ना. बाप बाप होते, बेटा बेटा होताय, मामा होताय. पण मी त्याच्यामध्ये काय नाही करू शकत. तुला हॉस्टेलला जावं लागणार आहे म्हणजे जावं लागणार आहे. हे तू डिसाईड पहिला करायचं होतं. तुला पहिला काय बोलली होती मी की माझं ऐकायचं. तू त्याच्या हातात सापडला, त्याने ठरवलं, आता तुला हॉस्टेलला पाठवणार तो. समजलं? नाही समजलं? आता काय जायचं करावं लागेल. पण मला नाही जायचं. मग आता मी सगळं ऐकणार तुझं, सगळं ऐकणार. ऐकणार तू ऐकणार आहेस बोलतोस माझं. Promise. जे बोलशील ते. मी नाही काय करू शकत. माझ्या हातात काहीच नाही आता. मी समजवलं त्याला, आता मी त्याला समजवू नाही शकत. आता तू तुझी हॉस्टेलला जायची तयारी ठरव करून घे. हमेशा तुला मस्ती वाटते, हमेशा मस्ती. हे अभ्यास नको, हे नको, ते नको, चॉकलेट आईस्क्रीम हे ते सगळं पाहिजे, पण अभ्यास करायला नको. फिरायला जायला पाहिजे, खाली जातो, फिरतो, खातो पितो, एन्जॉय करतो, पण ऐकायचं नाही. ते सगळं बंद होणार. फोन मी सगळं पहिलं सगळं बंद होणार. मला सॉरी बोलून काहीच फायदा नाहीये. नाही जायचं मला, म्हणजे नाही जायचं. आता मी सगळं ऐकणार, तुझं सगळं ऐकणार. जे बोलशील मी ते ऐकणार. मी उद्यापासून खाली बी नाही जाणार. किती वेळा तू असं मला बोलतोस आणि ऐकतोस माझं? नाही ऐकत आहे, पण मी ठरवलंय मी पाठवणार आहे. त्याने नाही पाठवत तर मी पाठवणार आहे, कारण खूप त्रास देतोस तू मला. नाही मला माहिती नाही, त्याने नाही पाठवत तर मी पाठवणार हॉस्टेलला. तुझ्या नाही बोललेलं काही नाही होणार आहे, लक्षात ठेव. पण तू एवढा जिद्दी झालाय ऐकत. हा मग ते तुम्हाला सुधारण्यासाठी सगळं करतात. फोन बंद, व्यवस्थित टाइम टेबल, जेवण बिवणं, खाणं पिणं व्यवस्थित, फटाफट सगळं व्यवस्थित. मग कमी शिस्त लागेल तुला तिथे गेल्यावरती. तू आता आपल्या घरी कशी सगळे पोरं तशी मजा मारायला भेटते, सगळं करायला भेटते, मग त्यांना काही वाटत नाही है ना. सॉरी नाही, तुला औषध पाठवणार आहे मी. नाही तर मी तो नाही बोला ना, तर ऍटलीस्ट मी तरी त्याला फोन करून सांगणार आहे की याला औषध पाठवून दे. सॉरी कशात पाटी? तुला जावं लागणार हॉस्टेलला, बस ठरवले मी. जायचं म्हणजे जायचं आहे. तुझे कपडे वपडे काय पाहिजे ते तू भरून ठेवायचेस. सॉरी ना, मला नाही जायचं, नाही जायचं मला. नाही जाणार मला. पण तुझ्यासारख्या जिद्दी मुलाला सांभाळेल कोण? हा मी सांभाळत असं तुला? हे तुला पहिला कळायला पाहिजे होतं ना. तुला हॉस्टेलला जायचं आहे आणि तू कपडे आता भरून ठेवायचे जेवण झाल्यावरती. जेवण झाल्यावरती तुझी बॅग भरून ठेवायचीस तू, तुला जे कपडे पाहिजेत ते. जाणार आहे 2 दिवसाने जायचं आहे तुला. पण मी तुम्हाला खूप त्रास देतो खरंच. मी तर आता खरंच जाणार आहे, तुला सांगणार पाठवणार आहे. एवढं लक्षात ठेव, तुला खरं जायचं आहे. मस्ती नाही करत. तुला काय फरक नाही पडत आहे का काही गोष्टीचा? तर तू खूप वैताग देतोयस मला. एवढा कंटाळा देतो ना अक्षरशः, तू माझं ऐकत नाही, जरा पण ऐकत नाहीयेस. खाली जातोस, खेळतोस, पितोस, मजा करतोस ना. कुठल्या गोष्टीसाठी मी अलाउड नाही केलंय की तुला? केलंय ना? केलंय की नाही? मग पण मम्मा आता मी नाही बसली. हाय मोठ्या माणसांचं हॉस्टेल आहे.
मला माहिती नाही, पण मग मी जाते ना, जाऊ दे ना, आता काय करणार काय मग, नाही जाते. चालेल ना, ठीक आहे. खरं बोलते नाही आता मग काय करणार, तुला नाही जातं तर मी जाते हॉस्टेलला तुझ्या बदली. ती मस्ती बँड नाही बनायचं, बँड नाही बनायचं, बँड नाही बनायचं. तरी पण मी बँड बनवतच राहतो. माझी चुकी झाली. बरोबर बोलली. मग तू ऐकत नाहीस ना माझं. बंद कर फ्रीज, फ्रीज बंद कर. मग चल कपडे भरायला घे तुझे, कुठले कुठले पाहिजे ते चेक कर. चल जा जा. तर मी काय करू, तोच बोलतोय तसं, मी ऐकत नाही जरा पण यार. मी काय करणार सांग, किती वेळा सांगितलं तुला माझं ऐकत जा ऐकत जा. बेडरूमच्या बाहेर बोलतोस तू, किती वेळा मी बोली की बेटा तू खाली जातोस ना तर जरा टायमावरती घरी येत जा. चायला देत नाही असं थोडी आहे, खाली गेला तर खाली आपली मर्जी, आपण कधीही जाऊ शकतो. ते लोक जायला देतात का, तुझे घरवाले थोडे आहेत ते. तुम्हाला काही ना काही बहाणे करतो, येडा बनवतोस, कसं करतोस माझ्यासोबत. तो पण बघतो ना, त्याला पण दिसतं सगळं. मी तुला किती वेळ सांगितलं त्याच्यासमोर असे नखरे करत जाऊ नको, नाही तर एक दिवशी तुला खूप भारी पडणार आहे. आणि शेवटी आज तेच झालं, समजलं. ते आता त्याला बोलावं लागेल. आणि तुला माहिती आहे मी त्याला म्हणवेल, पण तू जर ह्याच्यामध्ये गेलास मग तुझं काय खरं नाही. तू ऐकायला पाहिजे ना माझं, का नाही ऐकत माझं. तू ऐकत का नाही माझं. हा काय रे, माझं ऐकत नाही ना तू. माझं ऐकत का नाही तू. मम्मी पप्पा अच्छे नहीं है, हम जिद्दीपना करते हैं ते नाही सांगायचं. मम्मी पप्पा अच्छे नहीं है, वाह वेरी गुड. मम्मी पप्पा अच्छे नहीं है. मार दो कोण मग तुला. मी मारते तर चुकी नाही करत तू. चुकी करतो की नाही सांग मला. मम्मा विनाकारण मारते का, एक मिनिट. मम्मा विनाकारण मारते का, चुकी केली की मारते ना. मग मम्मा रॉंग आहे. आता जर नाही मारलं चुकी केल्यावरती, मग तुम्ही पुढे मोठ्या मोठ्या चुक्या करणार. चालेल. पप्पाला बोल हॉस्टेलला नको घेऊन जाऊ, नको जाऊ. हॉस्टेलला घेऊन नको जाऊ. माझं ऐकणार. कारण बघ आता शाळा नवीन स्टार्ट होणार आहे, नवीन वर्ष पूर्ण स्टार्ट होणार आहे, बरोबर आहे ना. हा म्हणून तर त्यासाठी काय नवीन ऍडमिशन झाले चालू आहे की नाही. म्हणून काय आता खूप चान्स आहे, मध्ये तर नाही हे करत ना. तुझं आता एक्झाम लागला, दुसऱ्या वर्गात जाणार आहेस तू. म्हणून मी तुला आता बोलते आहे की तू ऐकलंस तर ठीक आहे, नाहीतर ना तुझं काय खरं नाही. आता मी प्रॉमिस करते, आता मी मम्मीला सगळं काय सगळं ऐकणार मी मम्मीचं. काय गॅरंटी आहे की तू माझं ऐकणार आहेस. जे बोलशील ते. मला नाही वाटत तू माझं ऐकशील, कारण खूपदा माझं प्रॉमिस तू तोडलेला आहेस. खूपदा प्रॉमिस तोडलायस तू माझा. मम्मा आता मी नाही तोडणार. हा लास्ट प्रॉमिस माझा. हा लास्ट बोलून किती प्रॉमिस तोडतोस तुला माहिती आहे तू. लास्ट आता हा येऊ. नाही चल, मला नको आहे तुझा प्रॉमिस, सोडून दे विषय. खरं हो खरंच.
मी किती प्रॉमिस तू माझे तोडलेस, तू मला माहिती आहे तुला की तू माझे किती प्रॉमिस तोडलेस. किती तोडले सांग. खूप तोडलेस की नाही. मग किती तोडलेत प्रॉमिस तू. मग ठीक आहे. आणि जास्त कपडे घेऊन नाही जायचे आपल्याला, थोडेच कपडे घेऊन जायचे. ठीक आहे कळलं. थोडेच कपडे घेऊन जायचे. दादा तयारी आहे ना. तो बघा घराच्या बाहेर निघून चाललेला आहे. बघा बघा तो बघा घराच्या बाहेर गेला रागाने. त्याला जेव्हा बोलली ना की एक घर आहे घराच्या बाहेर चाललाय. बघा बघा चप्पल घालतोय हा बघा. बघा बाहेर चालला सायकल घेऊन रागाने. ए इकडे 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 बाबू इकडे इकडे ये. इकडे ये लवकर लवकर ये. इकडे ये. अरे इकडे ये. अरे मस्ती करत होती. मी मस्ती करत होती. पिलू मी खरंच मस्ती करत होती. अरे मी खरंच मस्ती करत होती. प्लीज खाली जाईल. मी मस्ती करत होती तुझ्यासोबत. अरे मी फ्रँक करत होती. हा मी फ्रँक करत होती तुझ्यासोबत. खरं मी फ्रँक करत होती तुझ्यासोबत. चल खाली चाललायस. ठीक आहे खाली जा. ठीक आहे चला गाईस ह्याच्यासोबत केला फ्रँक. कसं वाटलं तुम्हाला फ्रँक त्याच्यासोबत केलेला. त्याच्यासोबत केलेला फ्रँक तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. मजा आली तुम्हाला. चला मी माझा सोबत फ्रँक केलेला आहे आणि हा फ्रँक तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आय होप की तुम्ही एन्जॉय केला असेल हा फ्रँकचा. अरे माझ्यासोबत केला होता म्हणून मी त्याच्यासोबत केलेला आहे. चला मी माझा व्हिडिओ इथे एंड करते आहे. बाय बाय.